हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 13 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे समीर विचार करत असतो की सीमाला सांगू का की माझा जॉब गेलाय म्हणून. तेवढंच सीमा येते, समीर ऐक ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आमच्या कंपनीत ना एक लॉस झाला आहे, त्याच्यामुळे पुढचे काही महिने माझे पेमेंट येणार नाही. तेव्हा समीर बोलतो, पेमेंट येणार नाही? अगं मग कसं धकेल आपलं, आणि असं कसं पेमेंट येणार नाही? तेव्हा सीमा बोलते, समीर आता नाही येणार ना, आता तुझ्या पेमेंटवर सगळं धकवावं लागेल. तेव्हा समीर बोलतो, अगं. सीमा तसंच बोलून तिथून निघून जाते. तेव्हा समीर विचारात पडतो की हिला कसं सांगू की मला जॉब नाही येते. तेव्हा समीर बोलतो, मला नोकरी शोधायला हवी, आणि नाही मिळाली तर? तेव्हा समीर बोलतो, छे असा विचारही करता कामा नये. समीर तुला लवकरात लवकर आता नोकरी मिळालीच पाहिजे. तेव्हा समीर बोलतो की मला नोकरी शोधावंच लागेल, कारण की या घरात कमवणारं दुसरं कोणीच नाही. माधव काका या वयात नोकरी शोधतायत, तशी बाबांवर नाही, बाबांवर तशी वेळ यायला नको. नाहीतर तरुण मुलगा घरात असताना बाबांना दुसरी नोकरी शोधावं लागत असेल तर यासारखं लाजिरवाणं काहीच नाही माझ्यासाठी. आपला मुलगा आयुष्याच्या परीक्षेत नापास झालाय हे बघून आईबाबांना किती वाईट वाटेल. आणि तसं झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी म्हणाला ना, प्रभाताईंना थोडंसं चिंता होती की मला माहिती होतं की तुम्ही होच म्हणणार, पण त्यांची चिंता होती म्हणून म्हटलं तुमच्यासमोर त्यांच्यासमोर असं विचारून घ्यावं, असं शुभा यशवंतला सांगत असते. तेव्हा यशवंत बोलतो, ताई तुम्ही नका विचार करू. तेव्हा प्रभा बोलते, अहो तुम्ही बोलतायत ते खरं आहे, पण आई म्हणून मला काळजी वाटेलच ना. तेव्हा यशवंत बोलतो, अहो तुम्ही सक्की मोठी बहीण आहात शुभाची, आणि माधवराव मेहुणे जरी असले तरी मित्रासारखेच आहे, आणि अशा परिस्थितीच्या वेळी आम्ही मदत नाही केली तर मग काय फायदा. शुभा बोलते, बघ प्रभाताई, मी म्हटलं होतं ना तुला. तेव्हा प्रभा बोलते, खरंय, तुमचा जर होकार असेल तर माझी मोठी काळजी मिटली. तेव्हा यशवंत बोलतो, मग तुमची काळजी मिटली असं म्हणून समजा. तेव्हा शुभा बोलते, अहो जरा थांबा. तेव्हा शुभा बोलते, आपली संमती आहेच, पण आपण दोघंच नाही ना राहत घरात, बाकीच्यांनाही विचारायला हवं. सीमा बाहेर उभी राहून रडत असते. तेवढ्यात समीर तिच्या जवळ येतो आणि बोलतो, सीमा. तेव्हा सीमा डोळे पुसून समीरकडे बघते. तेव्हा समीर विचारतो, तू रडतीयेस? तेव्हा सीमा बोलते, रडू नको तर काय करू मी समीर, माझ्यावर रडायचीच वेळ आली. तेव्हा समीर बोलतो, शांत हो, काय झालं मला सांग, तुला पगाराचं टेन्शन आलंय का? तेव्हा सीमा बोलते, सगळं चुकीचं ठरतंय, जे करायचंय ते होतच नाहीये, दरवेळा समोर काहीतरी प्रॉब्लेम उभा राहतो. तेव्हा समीर बोलतो, मला काही कळत नाही तू काय बोलतेस ते. मी तुला म्हटलं होतं ना, मी आईला भेटायला चालली, मी आईकडे पैसे मागितले तर तिने सरळ नकार दिला. मला वाटलं आई आपल्याला मदत करेल, पण नाही म्हणाली रे ती. तेव्हा समीर बोलतो, अच्छा म्हणून रडतेस का तू? तेव्हा सीमा बोलते, नाही रे. त्यानंतर मी बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा सीमा शुभा जे बोलते ते सगळं तिला आठवतं. तेव्हा शुभा बोलत असते, दर महिन्यातनं तुझ्या ठराविक पगारातनं काही रक्कम यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल, ते सगळे पैसे व्याजासकट तू फेडायचेस, कळलं? तेव्हा समीर बोलतो, म्हणजे पण आई तिथे कशी? तेव्हा सीमा बोलते, मला काही स्वप्न पडलं होतं का की ते माझ्या मागे येतील? तेव्हा समीर बोलतो, पण आईला हे सगळं कळलं, आईला सगळं हे करायला नको होतं सीमा. तेव्हा सीमा बोलते, अरे तेच तर म्हणते मी, ते आल्या परस्पर पैसे फिटेपर्यंत माझा पगार त्या बिल्डरला द्यायचा हे बोलून मोकळ्याही झाल्या. तेव्हा समीर बोलतो, जोपर्यंत त्या बिल्डरचे पैसे फिटत नाही तोपर्यंत आपण सगळा पगार तुझा त्या बिल्डरला द्यायचा, आणि मगाशी तू म्हणालीस की कंपनी लॉसमध्ये आहे. तेव्हा समीर बोलतो, सीमा कंपनी लॉसमध्ये आहे की? तेव्हा सीमा बोलते, ते खोटं होतं. तेव्हा सीमा बोलते, हे सगळं ना आईंमुळे होते, व्याजासकट पैसे परत करायचे म्हणजे 2 वर्ष लागणार समीर. तेव्हा समीर मनात बोलतो की हे काय चाललंय, माझी नोकरी गेली, सीमाचा पगार अजून 2 वर्ष मिळणार नाही, कसं होणार सगळं? यार सीमा, काय करून ठेवलंयस हे सगळं? तेव्हा सीमा मागून बोलते की समीर, आता सगळं तुझ्या पगारावर आपल्याला भागवावं लागणार आहे, तुला कळतंय ना, प्लीज आता तरी तुझ्या जॉबवरती फोकस ठेव. तेव्हा सीमा समीरला हात लावते आणि बोलते, काय झालं, कसला विचार करतोय, तुझ्याशी बोलते मी. तेव्हा समीर गोंधळतो आणि बोलतो, मी ऐकतोय. तेव्हा समीर बोलतो, ऐक, आपण ना एक काम करूया, मी दुसरी नोकरी शोधतो. तेव्हा सीमा बोलते, अरे तू वेडा आहेस का, जी हातात आहे ना तिलाच सांभाळ, तुझे ते हिमेश बाई आहे ना त्यांना इम्प्रेस कर, ते प्रमोशन देतील तुला. इतके दिवस मी सांगत होते तेव्हा नको करत होतास, आता तरी तुला सुचलं रे नवीन जॉब. तेव्हा समीर बोलतो, तू माझ्यावर चिडतेस? हो, आत्ता सुचलं मला नवीन जॉबचं, कारण 10 लाख रुपये फेडायचे तुझ्या पगारातून. बाबा ऑलरेडी रिटायर्ड झालेत, आत्ता मकरंदचं लग्न झालंय, त्यात खर्च झालाय, मकरंदची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. तुझं झालं, माझा जो पगार आहे तो त्या पगारात आपल्याला घर भागवायचंय, कसं चालणार आहे? म्हणून मी म्हणतोय जरा बरं पॅकेज असलेली नोकरी मी शोधायला हवी असं मला वाटतंय. तेव्हा सीमा बोलते, बरोबर आहे तुझं, पण पगार चांगला आहे म्हणून मुंबई नोकरीतच हवी, इथेच हवी असं करू नकोस प्लीज. तेव्हा समीर म्हणतो, म्हणजे? तेव्हा सीमा बोलते, बघ, ही वेळ घर करत बसण्याची नाही, जास्त पैसे मिळवणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तू नोकरी बघणारच आहेत ना, तर निदान पुणे, नाशिक,
नागपूर अशी शोध, निदान या घरातनं तरी आपल्याला बाहेर पडता येईल. समीर चिडतो आणि बोलतो, सीमा अगं मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? तेव्हा समीर बोलतो, अच्छा आपण गेलो बाहेर दुसरीकडे तर तुझ्या जॉबचं काय? तेव्हा सीमा बोलते, सोडून देईल तर उपयोगच काय जर पगारच हातात येत नसेल तर. त्यापेक्षा आपण जिथे जाऊ ना तिथे नवीन जॉब शोधेला, असं बोलून सीमा घरात निघून जाते. यशवंत बोलतो, अरे त्यांना काय विचारायचं, घर आपलं आहे ना. तेव्हा शुभा बोलते, अहो विचारायचंच असं नाही, पण सांगायला तर हवं ना, आपलं कर्तव्य आहे ना ते. तेव्हा यशवंत बोलतो, ताई आता तुम्ही सांगा हिला, कुठलाही निर्णय घ्यायचा असला ना याला विचार त्याला विचार, यात वेळ मुडतो. तेव्हा प्रभाताई बोलते, शुभाला मी आज काय ओळखते आणि तिचंही बरोबर आहे ना, तुम्ही सगळे घरात एकत्र राहतात, मग सगळ्यांना विचारणं पण आवश्यक आहे ना. तेव्हा प्रभा बोलते, तू एकदा बोलून घे हा सगळ्यांशी. तेव्हा यशवंत बोलतो, ठीक आहे, पण तू त्यांना सांगणारेस, विचारणार नाही, कळलं ना. तेव्हा शुभा बोलते, बरं ठीक आहे, मी सांगू सगळ्यांशी, पण सगळ्यांशी एकत्र बोललेलंच ठीक आहे, सगळे जमतात. तेव्हा समीर बोलतो, काय झालं आई, इथे सगळ्यांना एकत्र का बोलवतेस? तेव्हा शुभा बोलते, सांगते, मी आणि बाबांनी एक निर्णय घेतलाय. तेव्हा समीर बोलतो, कसला निर्णय? तेव्हा शुभा बोलते, ते तर सांगतेस, पण त्याआधी मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. ताई आणि माधव भाऊजी चंद्रपूरला जाणार आहेत. माधव भाऊजींना नवीन नोकरी लागली, त्यासाठी त्यांना चंद्रपूरला लवकरच जॉईन व्हायचंय. तेव्हा समीर बोलतो, चांगले की. तेव्हा माधव बोलतो, अगदी हवा तसा जॉब मिळालाय. तेव्हा मकरंद बोलतो, अहो मस्त आहे ना काका, मला तर आवडलंय तुमचं वर्केशन, नाही म्हणजे वर्क प्लस वॅकेशन. बस स्वीटी बोलते, मकरंद वो वहाँ पर जॉब के लिए जा रहे, वेकेशन के लिए नहीं. तेव्हा प्रभा बोलते, अगदी बरोबर आहे. तेव्हा प्रभा बोलते, मकरंद बाकी सगळं ठीक आहे रे, पण शहरासारख्या सोयी नाहीत ना, म्हणून काळजी वाटते. त्यात आमची शमिका शहरात वाढलेली, असं माधव बोलतो. तेव्हा शुभा बोलते, पुढची काही वर्ष शमिकासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा समीर बोलतो, खरं आहे आई. तेव्हा शुभा बोलते, हो, आणि म्हणूनच मी आणि तुमच्या बाबांनी एक निर्णय घेतलाय, आता शमिकाला आपण आपल्याकडेच ठेवून घेणार आहोत, म्हणजे ताईला आणि माधव भाऊजींना तिची काळजी वाटणार नाही, म्हणजे शमिकाचं शिक्षणही इथे उत्तम होईल, म्हणून यापुढे शमिका आपल्यासोबतच राहणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? तेव्हा स्वीटी बोलते, आई ये तो बहुत अच्छी बात आहे. तेव्हा स्वीटी बोलते, क्या मकरंद? तेव्हा मकरंद बोलतो, ऑफकोर्स स्वीटी, समिका ही माझी धाकटी बहीणच आहे, तिला इथे राहायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मकरंद बोलतो, पण हे तिला चालणार आहे ना, म्हणजे सगळं. मकरंद मनात बोलतो, तसंही मी लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, मग इथे कोणीही राहा, मला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा समीर बोलतो, मग का नाही चालणार का गं शमू? तेव्हा सीमा बोलते, अरे ती शिकण्यासाठी राहणार आहे, मग खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्याचाही ती विचार करू शकते. तेव्हा प्रभा बोलते, हो तेही आहेच म्हणा शुभा, आम्ही तिची सोय एखाद्या हॉस्टेलला करू का गं? तेव्हा शुभा बोलते, काहीतरीच काय ताई, हॉस्टेल काय? तेव्हा माधव बोलतो, नाही प्रभा म्हणजे ते म्हणते ते बरोबरच आहे, तिच्यामुळे उगाच घरात कोणाला त्रास व्हायला नको. तेव्हा समीर बोलतो, अहो काही काय बोलतात काका, उलट आहे, आमचाच तिला त्रास होईल. शमिका बोलते, अजिबात नाही आई, मी नाही येत तुमच्यासोबत. तेव्हा स्वीटी बोलते, हाँ शमू, हम सब तुम्हारे साथ है. तेव्हा शुभा बोलते, बघितलंस का ताई, यांची आधीच गट्टी झालीये, शमू तू इथेच राहायचंयस. अगं तू काहीच काळजी करू नकोस ग शमू, तू इथेच राहा, आणि ह्या दादाने तुला त्रास दिला ना तर मला सांग, अशी पट्टी घेऊन मारेल त्याला. तेव्हा सीमा बोलते, हे बघा आई, इथे मुंबईमध्ये खूप सारे गर्ल्स हॉस्टेल्स आहेत, शिवाय PG पेइंग गेस्ट म्हणून ती राहू शकेल, हवं तर आपण आधी जाऊन बघूया तिथे सोय आहे की नाही. हो आई, आजकालच्या मुलींना प्रायव्हसी हवी असते, मग हॉस्टेल तिला सेफ्टी असू शकतं. तेव्हा शुभा बोलते, सीमा आपल्या घरात इतकं सेफ तिला तिच्यासाठी काहीच नसू शकतं, इथे ती राहिली तर तिला एकटे नाही वाटणार, आपण सगळे राहू ना, इथे तिचे 2 भाऊ आहेत, 2 वहिनी आहेत, हो ना. तेव्हा स्वीटी बोलते, हो आई, और यहाँ पर शमिका को किसी बात की टेन्शन नहीं होगी. तेव्हा शुभा प्रभाला बोलते, बघितलंच ताई, आता तू तुझ्या लेकीची अजिबात काळजी करू नकोस, आम्ही इथे सगळे आहोत तिचं बघायला. भाऊजी तुम्ही आता शमिकाची काळजी नाही करायची हा अजिबात, आता तुम्ही फक्त चंद्रपूरची काळजी करायची. तेव्हा इकडे मकरंद रूममध्ये फोन का उचलत नाहीत म्हणून फोन करत असतो. तेव्हा स्वीटी बोलते, क्या हुआ मकरंद? तेव्हा मकरंद बोलतो, 1 मिनट स्वीटी, कॉल करतोय. तेव्हा स्वीटी बोलते, वो सब दिख रहा है मुझे, पर इतनी रात को तुम अभी सो जाओ और उन्हें भी सोने दो. तेव्हा मकरंद बोलतो, अगं तिकडे रात्र नाही आहे स्वीटी. तेव्हा स्वीटी बोलते, मतलब? तेव्हा मकरंद बोलतो, मामाला फोन करतोय. तेव्हा स्वीटी बोलते, मामाजी को, उनको क्यों? तेव्हा मकरंद बोलतो, मला ना आता सगळं असह्य व्हायला लागले. तेव्हा स्वीटी बोलते, क्या हुआ मकरंद? तेव्हा मकरंद बोलतो, परेशान नाही हो तर क्या करू स्वीटी, यात आधीच एवढ्या घरात टेन्शन आहे, त्यात आता शमिकालाही ठेवून घेतात आई बाबा. स्वीटी बोलते, ये तो अच्छी बात है ना, उसकी पढ़ाई भी जरूरी है. तेव्हा मकरंद बोलतो, ते सगळं मान्य आहे मला, पण आता एक घरात व्यक्ती वाढलीच ना. तेव्हा स्वीटी बोलते, अरे मकरंद तुम्हारी बहन है वो, और मुझे भी पसंद है. तेव्हा मकरंद बोलतो, मला काही शमिका आवडत नाही असं आहे का, पण तुला माहिती ना मी इतक्या लोकांसोबत नाही राहू शकत एकत्र.
मला माझी स्पेस, माझी प्रायव्हसी ही लागतेच. स्वीटी बोलते लेकिन तुम फोन क्यों कर रहे थे. तेव्हा मकरंद बोलतो लवकरात लवकर आपल्याला इकडनं बाहेर पडायला हवं, मी नाही राहू शकत इतक्या गोंधळात. तेव्हा स्वीटी बोलते हा मकरंद, थोडी देर हम रुक जाते ना, अभी अभी तो शादी हुई है हमारी. तेव्हा मकरंद बोलतो तू वेगळीस हा स्वीटी, लग्नानंतर लोकांना एकांत हवा असतो आणि मी इथे मावशी आणि काका कधी जातील याची वाट बघत होतो. मितालीने अनिकेत लग्नासाठी सारखे घरात टपकतायत, ते कधी कमी होईल याची वाट बघत होतो. आई बाबांनी शमिकालाही ठेवून घ्यायचं ठरवलंय घरात. मला माहिती आहे कोणाचाही चुकत नाही, पण बाद झाला आता. एवढं बोलूच शकतो ना मी, म्हणजे बाकीच्यांना माणसं आवडतात, गडबड गोंधळ आवडते, ते चालू शकतं, पण मला नाही आवडत. माझं काही चुकतंय मग. हे बघ आय एम डन. तेव्हा स्वीटी बोलते देखो मकरंद मैं समझ सकती हूँ लेकिन. तेव्हा मकरंद बोलतो लेकिन बेकिन कुछ नाही. अब बस लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला कसं जायचं हे आपल्याला बघायला हवं आणि मी तेच करतोय आता. ओके. यशवंत शुभाला बोलतो शुभा हा जो निर्णय तू सगळ्यांना सांगितलास ना तो सीमाला पटलेला दिसत नाहीये. तेव्हा शुभा बोलते नाही नसेल पटला, पण काय घर म्हटलं की प्रत्येकाचा वेगवेगळा काहीतरी विचार असेलच ना. यशवंत बोलतो म्हणजे तुला पटतंय तर. तेव्हा शुभा बोलते हो, नाही तर तुम्हीच म्हणत असतात ना मी घरात प्रत्येक माणसाचा विचार करते म्हणून. तेव्हा यशवंत बोलतो अरे वा. तेव्हा यशवंत बोलतो हवं तुला हवं तेव्हा निर्णय बरं घेतेस ग तू. तेव्हा शुभा बोलते अहो तसं नाही, सगळ्यांना मान्य आहे, फक्त एकट्या सीमासाठी आपण समिकाचं नुकसान करणार आहोत का. समीर हो म्हणाला. स्वीटी आणि मकरंदलाही मान्य आहे. तेव्हा यशवंत बोलतो नाही स्वीटीचं ठीक आहे, मकरंदवर तरी कुठे भरोसा आहे. तेव्हा शुभा बोलते अहो असं काय बोलता तुम्ही, शेवटी शमिका धाकटी बहीण आहे त्याची. तेव्हा यशवंत बोलतो नाही ते ठीक आहे, पण त्याला माणसं किती आवडतात ठाऊक आहे ना तुला. शमिका राहायला आली म्हणजे तो स्वतः घराबाहेर नाही गेला म्हणजे मिळवली. मागे त्याच्या खोलीत झोपायला गेल्यावर त्याला त्रास झाला होता, तो हॉटेलला झोपायला गेला होता, आठवतंय ना. शुभाला आणि यशवंतला ते सगळं आठवतं की मकरंद बाहेर झोपायला का गेला होता आणि कसा गेला होता. शुभा बोलते आठवतंय ना, पण तुम्ही त्याची काळजी नका करू, मी समजवते त्याला, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा यशवंत बोलतो अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे, मी बोललो नसतो का मला प्रॉब्लेम असता तर. अगं ती शिक्षणासाठी इथे राहणार आहे, ती आपल्या मुलीसारखी आहे, पण बाकीचा तू सगळा विचार केलायस का. बाकी सगळे आपण तिची काळजी घेऊ हे तर मान्य आहे, पण ती दुसऱ्याची पोर आहे म्हणून तिला सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांना सांभाळण्यापेक्षा तिला सांभाळणं हे जास्त महत्त्वाचं आहे, जास्त जबाबदारीचं काम आहे. हे बघ एक वेळ आपल्या मुलाला आपण उपाशी ठेवू, पण दुसऱ्याच्या मुलीबद्दल जरा काही वेगळं झालं ना तर सगळा दोष आपल्यावर येईल, समजतंय ना तुला. तेव्हा शुभा बोलते अहो हो, मगाशीच तुम्ही म्हणालात ना ताईच्या या अडचणीच्या वेळेला आपण तिच्याच्या पाठी नाही उभं राहिलं तर कोण राहणार. त्यातून शमिकाचं वय असं अवघड आहे, दुसऱ्या कोणाकडे शमिकाला कशी ठेवू शकणार आहे ती. यशवंत बोलतो नाही मला खात्री आहे तू शमिकाला पोटच्या पोरीसारखं सांभाळशील. तेव्हा शुभा बोलते तुम्ही आहेत ना माझ्यासोबत, पण मला आता कसली काळजी नाही. तेव्हा यशवंत बोलतो शुभा मला आता काहीतरी वेगळं म्हणायचंय, या घरात एका वेगळ्या मुद्द्यामुळे घरात वाद व्हायला नको. तेव्हा शुभा बोलते तुम्ही कसलीच काळजी करू नका, काही वाद होणार नाहीत आणि झाले ना मी आहे ना, मी उत्तर देईन प्रत्येकाला. तेव्हा यशवंत बोलतो हो ते माहिती आहे मला, शमिकाची जबाबदारी आपण घेतोय म्हणून म्हटल्यावर आपलं बोरथळला जायचं बारगळलं ना. जेवढा वेळ तुला बोरथळला घेऊन जायचं प्लॅन करतो ना तेव्हा मध्ये असं काहीतरी कारण ठरतं आणि आपलं बोरथळला जायचं कॅन्सल होतं ग. तेव्हा शुभा बोलते मुद्दाम करते का मग मी. यशवंत बोलतो असं म्हटलं का मी, पण तरी बोरथळला जाणं स्थगित होतंय हे आहे ना. असो झोपा आता. तेवढ्यात एपिसोड संपतो.